सगळ्यात वेगवान अपडेट समोर येत आहेत। साम टीव्ही सातत्याने बित्तम बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। मात्र देवगिरीवरनं एक मोठी अपडेट, राष्ट्रवादीची बैठक आता संपली आहे। राष्ट्रवादी गटनेतेपदी अजित पवारांची निवड करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अजित पवारांचं नवनिर्वाचित आमदारांना मार्गदर्शन देखील पाहायला मिळालंय। देवगिरी निवासस्थानी अजित पवारांच्या सर्व आमदारांची बैठक पार पडली आहे। यात निवडून आलेले आणि पराभूत झालेले आमदार देखील सहभागी झाले होते। याच बैठकीत आमदारांना मार्गदर्शन अजित पवारांनी केले। गटनेतेपदी अजित पवारांची वर्णी लागली आहे। अजित पवारांची वर्णी गटनेतेपदी लागल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता ही बैठक संपन्न झाली आहे। दरम्यान अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी मुख्यमंत्री पदाबाबत सूचक विधान केलंय। अजित पवार किंग आणि किंगमेकर आहेत असं सूचक विधान ते करतायत। तर आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर येणार असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय। मुख्यमंत्री पदाचा निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील असं सुनील तटकरे यांनी मात्र स्पष्ट केलंय। स्वाभाविकपणाने कार्यकर्त्यांच्या मनामध्ये इच्छा असते, परंतु मी वारंवार प्रदेशाध्यक्षामुळे एक बाब स्पष्ट करत आलो, पुन्हा एक अधोरेखित करतोय की आम्ही वास्तववादी आहोत। आता आम्हाला पक्ष अधिक नेटाने मजबूत करायचा आहे। सरकारमधला सहभाग बहुजनांच्या व्यापक हितासाठी करायचा, हे चव्हाण साहेबांनी दिलेलं मूलमंत्र लक्षात ठेवून आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहोत। त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची अपेक्षा राहतील, परंतु शेवटी या संदर्भातला निर्णय भाजपची पक्षश्रेष्ठी त्या ठिकाणी घेतील। दादा किंगमेकरच आहेत ना, आता याच्यात काय शंका आली का तुम्हाला? महाराष्ट्रात सर्वात जास्त स्ट्राईक रेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रादेशिक पक्ष म्हणून राहिलेला आहे आणि अजितदादांसारख्या नेत्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं ही सामान्य आमच्या कार्यकर्त्यांची भावना आहे। पण अर्थातच तो निर्णय तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन घेतील। उद्याचा शपथविधीचा दिवस आहे आणि आज संध्याकाळी कोण शपथ घेणार हे आपल्या सर्वांच्या समोर येईल।